ओके, युनिट 3 मध्ये आपण इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्वर्जन शिकतोय. सो माय फर्स्ट एक्सप्रेशन इज ए प्लस बी. हियर ऑपरंड आणि ऑपरेटर कोणते आहेत, तर जे व्हेरिएबल्स असतील किंवा व्हॅल्यूज असतील, दीज आर युअर ऑपरंड्स. मीन्स हियर ए अँड बी आर युअर ऑपरंड्स, राईट, ऑपरंड्स. अँड प्लस इज युअर ऑपरेटर. आता आपल्याला क्वेश्चन काय दिलाय, क्वेश्चन इज expression is given a plus b, this is in fixed form, we have to convert this expression into its postfix form, right? In postfix your operator is placed at the end of your expression. In infix your operator is placed or situated in between your operands, right? So here मी काय केलंय, here I draw one table having 3 columns with name, symbol scan, stack and postfix. In symbol scan I return all the symbols present in my expression, that is a plus b, here row by row, right? First row मध्ये a, then plus, then b. Next is there are no any further symbols available in my expression, so here I return empty here. My second column name is stack and my third column name is postfix. So rules for to convert infix expression into postfix. Okay, तर हे रूल्स आपण आपल्यासाठी लिहितोय. एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला तर आपल्याला अल्गोरिदम लिहायचा आहे. एक्सप्लेन प्रोसिजर ऑफ कन्वर्ट infix expression to postfix. So we have to write down algorithm to convert infix expression to postfix. But here हे आपल्यासाठी लिहितोय आपण, हे आपल्याला पटकन समजावं म्हणून. सो फर्स्ट रूल इज ऑपरंड जर मिळाला तर त्याला पोस्टफिक्स एक्सप्रेशन म्हणजे पोस्टफिक्सच्या कॉलम मध्ये प्लेस करायचंय रो बाय रो. त्यानंतर सेकंड रूल इज ऑपरेटर जर मिळाला मला, पुढचा ऑपरेटर जर मिळाला तर त्याला अगोदर स्टॅक वर टाकायचंय स्टॅकच्या कॉलम मध्ये, आणि अकॉर्डिंग टू प्रायोरिटी अँड रूल्स आपल्याला ते पुढे पोस्टफिक्स मध्ये टाकायचे. पोस्टफिक्स म्हणजे अगोदर तुमचे ऑपरेटर्स हे स्टॅक मध्ये जातील आणि त्यानंतर त्याची प्रायोरिटी आणि रूल्स नुसार ते पोस्टफिक्सच्या कॉलम मध्ये जातील. पण तुम्हाला जर ऑपरंड मिळाला तर ऑपरंड डायरेक्टली पोस्टफिक्स वर टाकायचं आहे. ओके, हे 2 रूल पहिल्यांदा अप्लाय करायचे. त्यानंतर ऑपरेटर साठी जे रूल्स आहेत, जे आपण इथे म्हणतोय प्रायोरिटी रूल्स किंवा प्रायोरिटी अकॉर्डिंग जे रूल्स आहेत ते ऑपरेटर साठी इथे लिहितोय मी. ओके, फॉर पोस्टफिक्स कन्वर्जन. या रूलचं परत पुढे काय करायचंय ते. आता सर्वात आधी आपल्याला प्रायोरिटी माहित पाहिजे. तर हायेस्ट प्रायोरिटी असते ओपन क्लोज ब्रॅकेट, म्हणजेच मला ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट मिळाला तर या 2 ब्रॅकेट मध्ये जेवढे काही ऑपरेटर्स येतील ते ऑपरेटर्स फक्त एकमेकांशी कम्पेअर होतील, ना की या ब्रॅकेटच्या बाहेर प्लस असेल आणि या ब्रॅकेटच्या आत मायनस असेल तर हे 2 कम्पेअर करायचे नाहीये. तर या मायनसला याच्या आतमध्ये दुसरा एखादा मल्टिप्लिकेशन असेल तर त्याच्या सोबतच कम्पेअर करायचं. सो फर्स्ट प्रायोरिटी इज गोज टू युअर ओपन अँड क्लोज कर्ली ब्रॅकेट. सो आपल्याला ते अगोदर सॉल्व्ह करावं लागेल. सो फर्स्ट प्रायोरिटी ओपन अँड क्लोज कर्ली ब्रॅकेट. देन नेक्स्ट वन इज raise 2. Raise 2 is represented by up arrow, question mark, cap symbol, and next one is अजून काय आहे का? कोणते सिम्बॉल्स? डॉलर साइन, राईट, डॉलर साइन ने आपण रेस 2 ऑपरेशन दाखवतो. सो सेकंड हायेस्ट प्रायोरिटी इज फॉर रेस 2 ऑपरेटर अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय up arrow, question mark, cap sign or dollar sign. ओके, हा क्वेश्चन आपल्याला टेस्ट मध्ये विचारलेला मी. तर मीनिंग ऑफ दिस ऑल सिम्बॉल्स आर सिमिलर. ओके, नेक्स्ट वन इज डिव्हिजन अँड देन मल्टिप्लिकेशन. ओके, देन नेक्स्ट वन इज प्लस अँड मायनस. ओके, आता मी हे एकाच रो मध्ये का लिहिले दोन्ही ऑपरेटर, बिकॉज नेक्स्ट रूल जो आहे तर या दोघांची सेम लेवल आहे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन, आणि या दोघांची सेम लेवल आहे प्लस अँड मायनस. ओके, तर लेवल म्हणजे काय ते आपण बघूया रूल्स मध्ये लिहिताना. सो माय फर्स्ट रूल इज
फर्स्ट रूल आपला जो आहे ऑपरेटर स्टॅक मध्येच टाकायचे. देन नेक्स्ट वन इज जर हायेस्ट प्रायोरिटीचा ऑपरेटर माझ्या स्टॅकवर असेल, हायेस्ट प्रायोरिटीचा ऑपरेटर स्टॅकच्या कॉलम मध्ये लिहिलेला असेल, म्हणजे स्टॅकच्या कॉलम मध्ये इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि आता इन्सर्ट होणारा म्हणजे नवीन इन्सर्ट होणारा सिम्बॉलच्या कॉलम मधून इन्सर्ट होणारा ऑपरेटर हा लोएस्ट प्रायोरिटीचा असेल. लोएस्ट काय होतोय, इन्सर्ट होतोय, म्हणजे अवेलेबल स्टॅक मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि आता प्लस इन्सर्ट होतोय. तर अशा वेळी काय करायचंय, तर हायर प्रायोरिटीच्या ऑपरेटरला पॉप करायचंय म्हणजेच रिमूव्ह करायचंय आणि त्याला टाकायचंय पोस्टफिक्स वर, पोस्टफिक्स कॉलम मध्ये, आणि लोएस्ट प्रायोरिटीच्या ऑपरेटरला टाकायचंय स्टॅकच्या कॉलम मध्ये. कळतंय? इथे ही कंडिशन मी दाखवली. मल्टिप्लिकेशन स्टॅक मध्ये अवेलेबल आहे आणि आता नवीन जो ऑपरेटर येणार आहे तो प्लस येणार आहे. आता मल्टिप्लिकेशनची प्रायोरिटी या प्रमाणे फर्स्ट हायेस्ट प्रायोरिटी, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, राईट. मल्टिप्लिकेशन प्लसच्या अगोदर आहे म्हणजे त्याची हायेस्ट प्रायोरिटी आहे. तर हा पहिला रूल इथे अप्लाय करायचा, म्हणजे मल्टिप्लिकेशन जो जाणार आहे त्याला रिमूव्ह करायचंय, पॉप करायचंय, पोस्टफिक्सला टाकायचंय आणि प्लस जो आहे तो तुमचा स्टॅक वर येणार आहे, राईट. दिस इज युअर फर्स्ट रूल. नाव सेकंड रूल इज, याच्या अपोजिट सेकंड रूल आहे. ओके, सेकंड रूल इज जर माझ्या स्टॅकवर लोएस्ट प्रायोरिटी ऑपरेटर अवेलेबल असेल, म्हणजे त्याच्या अपोजिट आता काय असणार आहे, प्लस अवेलेबल आहे आणि हायेस्ट प्रायोरिटीचा ऑपरेटर इन्सर्ट होतोय. हायेस्ट काय होतोय, इन्सर्ट होतोय. ओके, म्हणजेच काय बघा कंडिशन, माझ्या स्टॅकवर प्लस अवेलेबल आहे, प्लस अवेलेबल आहे आणि सपोज इथे मल्टिप्लिकेशन असेल आणि मल्टिप्लिकेशन आता इन्सर्ट होतोय. मग अशा वेळी काय करायचंय, आता याची प्रायोरिटी, प्लसची प्रायोरिटी मल्टिप्लिकेशन पेक्षा लोएस्ट आहे, राईट, लोएस्ट आहे. तर त्यावेळी काय करायचंय, कोण सांगतंय, आपलं झालेलं आहे, काय करायचं त्यावेळी, पोस्टफिक्स में हायेस्ट, नॉट पोस्टफिक्स में नाही, लोएस्ट पण स्टॅकवर राहील आणि त्याच्यानंतर हायेस्टला सुद्धा स्टॅकवरच ठेवायचंय, हायेस्टला सुद्धा स्टॅकवर ठेवायचं. ओके, म्हणजे आता इथे एक्सप्रेशन होईल प्लस अँड मल्टिप्लिकेशन. ओके, प्लस अँड मल्टिप्लिकेशन. नाव थर्ड रूल, तिसरा रूल काय आहे हा नीट लक्षात घ्यायचा आहे. सेम लेवल. आता सेम लेवल कुणाची आहे, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनची सेम लेवल आहे, प्लस आणि मायनसची सेम लेवल आहे. ओके, सेम लेवल ऑपरेटर्स, सेम लेवल ऑपरेटर्स असतील म्हणजेच काय, स्टॅकवर असलेला ऑपरेटर आणि इन्सर्ट होणारा ऑपरेटर सेम लेवलचे असतील. म्हणजेच बघा कंडिशन काय असेल, माझ्या स्टॅकवर प्लस ऑलरेडी इथे अवेलेबल आहे आणि इथे सध्या मायनस इन्सर्ट होत आहे असं गृहीत धरूया, मायनस. तर प्लस आणि मायनसची सेम प्रायोरिटी आहे, राईट, सेम लेवल आहे. तर अशा वेळी काय करायचंय, प्रिव्हियस स्टॅकवर जो कोणी ऑपरेटर असेल, प्रिव्हियस स्टॅकवर जो कोणी असेल त्याला टाकायचंय पोस्टफिक्सच्या कॉलम मध्ये, म्हणजे त्याला पॉप करायचंय आणि पोस्टफिक्स कडे टाकायचंय. म्हणजे हा माझा प्लस जाईल पोस्टफिक्सच्या एक्सप्रेशन मध्ये आणि जो इन्सर्ट होणारा ऑपरेटर आहे म्हणजेच मायनस त्याला टाकायचंय स्टॅकवर, राईट. म्हणजेच न्यू ऑपरेटर टाकायचा आहे इन्सर्ट होणारा स्टॅकवर. ओके, सो एवढे रूल जरी लक्षात ठेवले तर आपल्याला कोणतंही एक्झाम्पल इझी वेने सोडवता येईल. बस, याच्या व्यतिरिक्त कोणताही रूल नाही. ओके, हे कुठेही पुस्तकात तुम्हाला नीट नाही मिळणार, हे मी तयार केले, म्हणजे त्यानुसार अकॉर्डिंग रूल्स तयार केलेत. या रूल्सला सोडून दुसरा कोणताही रूल्स अवेलेबल नाहीये. हे रूल्स फॉलो केले देन कोणतेही एक्झाम्पल सोडवता येईल. आता बघूया आपण हे दिलेलं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तो मी टेबल ड्रॉ केलेला आहे, सिम्बॉल स्कॅन, स्टॅक अँड पोस्टफिक्स, कारण आपल्याला पोस्टफिक्स मध्ये
कन्व्हर्जन करायचं. हा टेबल नीट ड्रॉ करायचा आहे तुम्ही. मी अशा रोज इथे ऍड केलेल्या आहेत बिकॉज इट इज टेबल, राईट. सो फर्स्ट इज ए. ए काय आहे बघा, पहिला रूल काय आहे, ऑपरंड असेल तर पोस्टफिक्स मध्ये, म्हणजे ए कुठे जाणार आहे, पोस्टफिक्स मध्ये जाईल आणि स्टॅकच्या कॉलम मध्ये लिहायचंय एम्प्टी, कारण सध्या तिथे काही नाहीये, राईट. एम्प्टी लिहिलेला आहे. देन नाव नेक्स्ट इज प्लस. सेकंड रूल बघा, ऑपरेटर आहे तर ऑपरेटर पहिल्यांदा कुठे जातोय, स्टॅक वर जातोय, तर मी स्टॅक वर ऑपरेटर लिहिलाय प्लस. ओके, इथे ऍज इट इज काय राहिलेलं आहे, ए. इकडे दुसरं काही अजून ऍड झालेलं नाहीये, ए ऍज इट इज लिहून घेतलंय. देन नाव नेक्स्ट बी. तर पहिला रूल बघा, ऑपरंड आहे बी आणि तो कुठे जाणार आहे, पोस्टफिक्स वर, म्हणजे ए नंतर बी लिहायचा आहे, कारण दिस इज पोस्टफिक्स. पोस्टफिक्स म्हणजे नंतर लिहित जायचंय, म्हणजे राईट कडून लेफ्ट कडे लिहित जायचं, सॉरी लेफ्ट कडून राईट कडे, म्हणजे या सिक्वेन्सने लिहित जायचं. एच्या नंतर पुढचे ऍड होतील. आता नवीन येणारा ऑपरेटर किंवा ऑपरंड हा बीच्या नंतर ऍड होईल बिकॉज दिस इज पोस्टफिक्स. सो ए लिहिला, बी हा ऑपरंड असल्यामुळे पोस्टफिक्सच्या कॉलम मध्ये गेलेला आहे. इथे काय राहिलंय, प्लस राहिलेला आहे ऍज इट इज, बरोबर. देन नाव हिअर युअर एक्सप्रेशन बिकम्स एम्प्टी. सो नाव आता प्लसला काय करायचंय, याला कोणच नाहीये कम्पेअर करण्यासाठी, सो त्याला रिमूव्ह करायचंय. प्रायोरिटी रूल्स इथे अप्लाय होणार नाहीत बिकॉज देर इज नो एनी ऑपरेटर अवेलेबल. ओके, देन त्याला डायरेक्टली पोस्टफिक्स वर टाकायचंय. शेवटी काय करायचं, त्याला सुद्धा पोस्टफिक्स वर टाकायचंय. सो युअर एक्सप्रेशन बिकम्स ए बी प्लस आणि खाली लिहायचंय आन्सर काय, पोस्टफिक्स एक्सप्रेशन इज ए बी प्लस. ओके, ए बी प्लस. ओके, फर्स्ट एक्झाम्पल सर्वांना समजलंय का? देन आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. राईट, आता हेच रूल्स अप्लाय करायचे आणि आपल्याला सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. सो हिअर इथे सॉल्व्ह करूया आपण. Okay, now my second example is question number 2. A plus B, my infix expression is given. Infix A plus B into C. Okay, and we have to convert this expression into postfix expression. Postfix मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ओके, मी काही क्वेश्चन पूर्ण लिहिलेलं नाहीये, फक्त इनफिक्स टू पोस्टफिक्स करायचंय एवढं तरी समजलं असेल. देन नाव आता पुढे काय करायचंय, फर्स्ट कोण सांगतंय, ते प्रज्वल तेवढे सांगतील. टेबल ड्रॉ करायचं. हा, तूच सांग. बरोबर, मी तुझंच नाव घेतलं. सिम्बॉल्स कॅन स्टॅक आणि मग पोस्टफिक्स. राईट, फर्स्ट कॉलम नेम इज symbols can, then second column name is stack, and third column name is postfix expression. So here I use, okay, this is table, तर टेबल प्रमाणे ड्रॉ करायचं त्याला. ओके, तुम्ही नोटबुक मध्ये ते योग्य रीतीने ड्रॉ करून टाकायचंय. ओके, नाव आता सिम्बॉल स्कॅन मध्ये काय काय लिहायचंय, नेक्स्ट स्टेप प्रज्वल. A will be put. हा, राईट, सगळे सिम्बॉल 1 by 1 लिहायचे प्रत्येक रो मध्ये. ए प्लस बी मल्टिप्लिकेशन सी. ओके, ऑल सिम्बॉल्स हिअर आय रिटर्न अँड युअर लास्ट इज एम्प्टी. So here I return empty. ओके, रो बाय रो सगळे लिहिलेले आहेत. तर आता नेक्स्ट पहिला रूल, पहिला काय आहे, पहिला सिम्बॉल, फर्स्ट सिम्बॉल इज ए, राईट. आता काय करायचं, ए साठी हा प्रज्वल तेवढे जाणार. वाय ऑपरेंड. हा, राईट. माय फर्स्ट रूल इज
First rule states that operand is, if it is an operand, then त्याला postfix मध्ये टाकायचे. So here my A goes here inside postfix expression and your stack is here empty. Okay, first row is completed. Now for second row, now second plus साठी काय आहे सेकंड रूल, ऑपरेटर असेल तर तो कुठे टाकायचा आहे, स्टॅक वर. इथे बघा सेकंड रूल लिहिलेला आहे, ऑपरेटर इफ इट इज अन ऑपरेटर देन पुट इट ऑन टू स्टॅक फर्स्ट. ओके, आणि दुसरा ऑपरेटर येईल तेव्हा त्याला कम्पेअर करायचं. सो युअर प्लस इज हियर. ओके, प्लस अँड ए इज हियर, सेम ए. देन नाउ बी इज अन ऑपरंड, राईट. परत रूल 1, ऑपरंड असेल तर पोस्टफिक्स वर टाकायचंय. सो हियर आय रिटर्न A then B, right, and here your plus operator remains same. Then now multiplication. आता इथे दोन ऑपरेटर येत आहेत. आता ऑपरेटर असेल तर काय करायचंय आपल्याला, स्टॅक वर जायचंय. पण आता इथे प्रायोरिटी रूल्स अप्लाय करावे लागतील बिकॉज ऑलरेडी स्टॅक वर एक ऑपरेटर अवेलेबल आहे. बरोबर, एक ऑपरेटर ऑलरेडी स्टॅक वर अवेलेबल आहे आणि तो आहे प्लस. आता प्लस आणि मल्टिप्लिकेशन मध्ये कम्पेअर करा, प्लस अँड मल्टिप्लिकेशन मध्ये. तर प्लस इथे मला दिसतोय लोएस्ट प्रायोरिटी आणि मल्टिप्लिकेशन दिसतोय हायेस्ट प्रायोरिटी. तर कोणता रूल अप्लाय करायचा आहे प्रज्वल तेवढे, रूल्स कोणता रूल अप्लाय करायचा आहे फर्स्ट? हा, अवेलेबल काय स्टॅक वर, ऑन दिस स्टॅक देयर इज प्लस इज अवेलेबल मीन्स लोएस्ट प्रायोरिटी अवेलेबल अँड हायेस्ट विल बी इन्सर्ट. म्हणजे काय, सेकंड रूल आहे, लोएस्ट स्टॅक वर आहे. बरोबर, प्लस कुठे स्टॅक वर अवेलेबल आहे, राईट. हियर प्लस इज लोएस्ट अँड मल्टिप्लिकेशन इज हायेस्ट, राईट. हायेस्टला इन्सर्ट व्हायचंय तुमच्या स्टॅक वर. सो सेकंड रूल, लोएस्ट स्टॅक वर आहे आणि हायेस्टला इन्सर्ट व्हायचंय, तर लोएस्टला सुद्धा स्टॅक वर ठेवायचं आणि हायेस्टला सुद्धा स्टॅक वर ठेवायचं. सो हियर आन्सर काय येणार आहे, प्लस अँड देन मल्टिप्लिकेशन अँड देन हियर युअर ए अँड बी, राईट, ए अँड बी. सो नाउ नेक्स्ट वन इज सी. सी काय आहे, ऑपरंड, आणि ऑपरंड असल्यामुळे आपण डायरेक्टली त्याला लिहिणार आहोत या साइडला A, B and then C. Now here your plus and multiplication same. So now your expression becomes empty. तर आता स्टॅक वरचे दोन्ही ऑपरेटर आपल्याला रिमूव्ह करावे लागतील आणि पोस्टफिक्स वर टाकावे लागतील, जे की आपण इथे लिहिले पोस्टफिक्स एम्प्टी झाल्यानंतर. मग आता बघा कोण जाणार आहे अगोदर, की जो नवीन लास्ट टाइम जो ऍड झाला होता तो अगोदर रिमूव्ह होईल. आणि लास्ट टाइम कोण ऍड झालेला आहे, इथे मल्टिप्लिकेशन ऍड झालेला आहे. कारण स्टॅक वर बघा, सपोज दिस इज माय स्टॅक, राईट. सो फर्स्ट कोण आलं होतं, मल्टिप्लिकेशन आला होता. सो मल्टिप्लिकेशनला मी स्टॅक वर पुट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सॉरी प्लस आलेला आहे, प्लसला मी स्टॅक वर इन्सर्ट केलंय, पुश केलंय आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन आलंय. सो नाव युअर टॉप पोझिशनला कोण आहे, मल्टिप्लिकेशन आहे. सो in this stack we can remove the element which is stored at top position and here top position is multiplication, right. म्हणजेच काय, सोप्या भाषेत कुठून कसं रिमूव्ह करत यायचंय, तर तुमच्या राईट हँड कडून लेफ्ट हँड कडे रिमूव्ह करत जायचं. म्हणजेच काय, माझं पोस्टफिक्स एक्सप्रेशन येणार आहे A, B, C सेम लिहिले, देन राईट कडून लेफ्ट कडे मग काय मल्टिप्लिकेशन अँड देन प्लस. सो दिस इज युअर पोस्टफिक्स एक्सप्रेशन अँड युअर आन्सर इज पोस्टफिक्स एक्सप्रेशन इज A, B, C multiplication plus. Okay, this is your answer of postfix expression. Okay, right. ओके, सेकंड एक्झाम्पल समजलंय का सगळ्यांना.
फिक्स. आता नेक्स्ट एक्झाम्पल, सपोज ब्रॅकेटचं घेऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल इज सेम A plus B bracket and then C. Okay, this is infix expression and we have to convert it into postfix. Okay, postfix expression मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. Then now first step is, नेहमीप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, टेबल ड्रॉ करावं लागेल. So here मला टेबल ड्रॉ करायचा and my first column name is symbol scan. So here symbol scan. Then second column name is stack. Then here stack. And third column name is your postfix expression. Right, postfix expression. So here this is my table. So column draw करूया. Right, and row तुम्ही हे नीट ड्रॉ करायचं नोटबुक मध्ये. ओके, नेक्स्ट स्टेप कोण सांगते? फर्स्ट स्टेप काय आहे की सगळे सिम्बॉल लिहून घ्या. ओपन ब्रॅकेट A plus B close bracket and C. Okay, C here I use another color. So here my C variable. Okay, कधी ओपन क्लोज ब्रॅकेट मध्ये आपलं कन्फ्युजन होतं. मल्टिप्लाय राहिलाय. हा, मल्टिप्लाय राहिलाय. राईट. सो मल्टिप्लाय ऍड करावं लागेल. Okay, then your multiplication sign and then C symbol. Okay, ओपन क्लोज ब्रॅकेट मध्ये हा जो ओपन ब्रॅकेट आहे आणि C सेम दिसतात, तर ते नीट लिहायचे आन्सर मध्ये सुद्धा ओपन ब्रॅकेट, आणि सोडवताना आपलं कन्फ्युजन होऊ शकतं तिथे. ओके, तर ते नीट बघून सोडवायचंय. तेवढंच कन्फ्युजनचा पार्ट आहे, बाकी काही नाही. आता फर्स्ट ओपन क्लोज ब्रॅकेट. फर्स्ट काय आहे? ओपन ब्रॅकेट. ओपन ब्रॅकेट इज युअर सिम्बॉल, तर त्याला मी स्टॅक वर टाकून दिलंय. पोस्टफिक्स मध्ये सध्या एम्प्टी आहे. फक्त ऑपरेंड असतील तर तो डायरेक्टली पोस्टफिक्सला जाईल. ए काय आहे? ऑपरेंड आहे, तर त्याला मी पोस्टफिक्स वर टाकले आणि इथे ओपन ब्रॅकेट ऍज इट इज आलेला आहे. देन प्लस काय आहे? ऑपरेटर आहे आणि तो ओपन ब्रॅकेट मध्ये आहे. सो ओपन ब्रॅकेट प्लस. ओके, ब्रॅकेटशी आपण ऑपरेटर कम्पेअर करत नाही, पण ज्यावेळी मला क्लोज ब्रॅकेट मिळतो त्यावेळी मी त्या ब्रॅकेट मधले सगळे ऑपरेटर रिमूव्ह करून म्हणजे स्वॅप करून पोस्टफिक्सला टाकून देतो. ओके, जर या ब्रॅकेट मध्ये दोन सिम्बॉल आले तर ते मात्र दोघांशी कम्पेअर करून जे काही प्रायोरिटी रूल्स असतील त्यानुसार ते पोस्टफिक्स वर जातील. अदरवाईज क्लोज ब्रॅकेट जर मिळाला तर त्या ब्रॅकेट मधले सगळे सिम्बॉल काढून पोस्टफिक्स वर टाकायचे. ओके, then here A is same. Now B is your operand, so here B is added here at postfix side, and here open bracket and plus remains same. Then now close bracket मिळालाय. आता काय? ओपन ब्रॅकेट प्लस आणि क्लोज ब्रॅकेट. ज्यावेळेस तुम्हाला क्लोज ब्रॅकेट मिळेल ओपनचा, त्यावेळेस या ब्रॅकेट मधलं जे काही असेल ते स्टॅक मधून रिमूव्ह करायचंय, म्हणजे पॉप करायचंय. ओके, असं लिहिलं तरी चालेल ते पॉप. अँड देन ब्रॅकेट इकडे मात्र लिहायचं नाहीये, इकडे फक्त ऑपरेटर लिहायचा आहे प्लस. एवढं मात्र लक्षात ठेवायचंय. ओके, देन नाव मल्टिप्लिकेशन. आता इथून सगळंच गेलेलं आहे ओपन क्लोज ब्रॅकेट पर्यंतचा सगळा पार्ट, त्यामुळे इथे स्टॅक एम्प्टी झालेला आहे पॉप केल्यानंतर पूर्ण. म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन ऍज इट इज येईल, त्याला कम्पेअर करण्याची गरज नाही कुणासोबत. इथे राहिलंय AB प्लस. राईट. देन सी काय आहे? ऑपरेंड आहे. मल्टिप्लिकेशन ऍज इट इज येईल आणि ऑपरेंड असल्यामुळे सी काय जाईल? त्या बाजूला जाईल. इथे काय आहे? AB प्लस सी. राईट, AB प्लस सी. देन नाव हिअर युअर सिम्बॉल्स नाव एम्प्टी.
अँड हिअर मल्टिप्लिकेशन इज रिमेनिंग. तर मल्टिप्लिकेशनला सुद्धा काय करायचं आता पोस्टफिक्स वर टाकायचं कारण सिम्बॉल संपलेले आहेत. सो AB प्लस C अँड देन मल्टिप्लिकेशन. सो दिस इज युअर आन्सर ऑफ infix to postfix conversion. So write down answer is postfix expression equal to AB plus C into. Okay. Now हे example समजले. ओके ते मग इझी आहे का इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्वर्जन की अवघड आहे? राईट योगेश पवार, कसं इझी आहे की अवघड आहे? राईट मीन्स व्हॉट इट इज व्हेरी इझी बट आपल्याला जर रूल्स माहिती असतील तर. हा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मी हे व्हिडिओ मध्ये पण टाकेल, रेकॉर्ड होतंय ते. सो एवढं जरी माहित असेल, आणि मी अगेन सांगतो की हे बुक मध्ये असं काही दिलेलं नाहीये. बुक मध्ये डायरेक्टली अल्गोरिदम दिलेला असतो आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेलं असतात. हे एवढं आपण लक्षात ठेवलं की याच्यावरून अल्गोरिदम सुद्धा लिहिता येईल नीट. अल्गोरिदम म्हणजे काय, आपल्या भाषेत स्टेप बाय स्टेप जर लिहिलं तरी तो सुद्धा अल्गोरिदम मधून कन्सिडर होतो. सो नो नीड टू यूज बुकची लँग्वेज यूज केली नाही तरी चालेल. याला तुम्ही अल्गोरिदम मध्ये कन्वर्ट करू शकता इंग्लिश स्टेटमेंट मध्ये लिहून. फक्त हे रूल्स नीट लक्षात ठेवा आणि ही जी प्रायोरिटी आहे ती पोस्टफिक्स साठी नीट लक्षात ठेवी. ते लेवल येत आहेत, हे लेवल आहे, याला मी रेड कलरने दाखवले. डिव्हिजन मल्टिप्लिकेशन सेम लेवल, प्लस मायनस सेम लेवल. ओके. नाव लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण आता. सो नाव माय नेक्स्ट एक्झाम्पल, आणि कुणीतरी सांगायचं आता आन्सर. क्वेश्चन नंबर, दिस इज क्वेश्चन नंबर सपोज 5 असेल. ओके. इनफिक्स एक्सप्रेशन इज गिवन. ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेले आहेत पण आपण रिव्हिजन घेतोय. $4 डॉलर मीन्स व्हॉट, रेस टू $2 into 3 then -3 plus 8 -3 plus 8 -3 plus 8 then division then 4 then again division then open bracket 1 plus 1 close bracket. So this is a infix expression and we have to convert this into postfix. Okay, आणि postfixचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. ओके. सो फर्स्ट स्टेप इज, कोण सांगते आन्सर फास्ट? टेबल क्रिएशन. हा, टेबल क्रिएट करावं लागेल आपल्याला. राईट. So first in table first column is your symbol scan. So symbol scan. Second column, name of second column is stack. And last column is your postfix expression. So postfix expression. Symbol scan, then stack, and then your postfix expression. Okay, next step is second step. Put the all elements. Yes. Right. Put all the symbols from your expression in your symbol scan column. So first is 4. तर 1 by 1 लिहून घ्यायचंय, जसे लहान मुलं पण करू शकतात. $4 2 then multiplication then 3 then minus then 3, मला चुकल्यावर सांगा, माझं एखादं राहिलं तर, प्लस then 8, right 8
तर खाली घ्यावं लागेल. ओके, नेक्स्ट सांगा काय आहे. 8 नंतर काय आहे? डिव्हिजन. डिवाइड Divide. 4. राईट. 4. नेक्स्ट अगेन डिव्हिजन आहे, बरोबर. देन ओपन ब्रॅकेट. काय बर 1 + 1. हा 1 + 1 आहे. राईट. राईट, इथे लिहितो मी 1 + 1 देन क्लोज ब्रॅकेट. ओके, सी आणि ओपन ब्रॅकेट मध्ये फक्त नीट लक्ष देऊन सोडवायचंय, तेवढंच चुकू शकतं आपलं. कारण सी असेल, आपण त्याला सी कन्सिडर केलं तर तो डायरेक्टली पोस्टफिक्सला जाईल आणि आपलं तिथे चुकेल, कारण ओपन क्लोज ब्रॅकेट आपण पोस्टफिक्सला टाकत नाही. ओके, फर्स्ट काय आहे? फर्स्ट नेक्स्ट सांगा चला पटकन. Stack is empty. Stack is empty here because my first symbol is 4 and 4 is 4 will be goes to into postfix expression why? Operand. because it is a operand. Because it is an operand, and for my first rule is if there is any operand, then directly put it onto your postfix column. So here my 4 is goes in postfix column, that is 4. Then now next is dollar sign. Next Dollar goes to stack. right, dollar is an operator, so and here stack is empty here, so no comparison, so dollar directly put केलंय मी stack for, and 4 as it is लिहिलेला आहे. Then next 2 will be goes to postfix expression. right, because 2 is my operand, so directly I will put my 2 here in postfix side and dollar remains same. Then now next multiplication. Before multiplication we have to pop up because dollar is greater than multiplication. Right, highest priority operator, my dollar is having highest priority and multiplication is lowest priority. So rule number 1 काय सांगतोय? जर माझ्या स्टॅकवर हायेस्ट प्रायोरिटीचा ऑपरेटर अवेलेबल असेल आणि तिथे कोण आहे? सध्या डॉलर आहे. स्टॅकवर कोण आहे? डॉलर आहे आपल्याला दिसतोय. आणि इन्सर्ट कोण होत आहे? लोएस्ट प्रायोरिटी म्हणजेच मल्टिप्लिकेशन इन्सर्ट होते लोएस्ट प्रायोरिटीचा. तर हायेस्ट प्रायोरिटी म्हणजे डॉलरला कुठे टाका? पोस्टफिक्स वर, आणि लोएस्टला ठेवा स्टॅकवर. सो हियर so dollar is removed, that is pop from the stack, and here मैं इथे लिहिलेला आहे. And now your multiplication is here. Okay, 1 minute. ओके, 1 मिनिट थांबा. राईट. देन नाव मल्टिप्लिकेशन तिथे आलेला आहे स्टॅक मध्ये. सो नाव नेक्स्ट इज 3. तर 3 साठी काय करायचंय? Postfix. Right, okay. So 3 is your operand, so here I directly 4 to dollar and then 3 is here and your multiplication is here. Now minus. Multiplication will goes to postfix because it is highest priority than minus. Right, म्हणजेच काय, कोणता रूल आपला? Here rule number is फर्स्ट रूल हायेस्ट प्रायोरिटी अवेलेबल आहे, मीन्स माझ्याकडे मल्टिप्लिकेशन आहे, अँड लोएस्ट वॉन्ट्स टू इन्सर्ट, दॅट इज मायनस वॉन्ट्स टू इन्सर्ट. सो हायेस्ट गोज टू पोस्टफिक्स कॉलम, लोएस्ट गोज टू स्टॅक कॉलम. सो
write down it. Okay. Minus is here and your multiplication कुठे लिहायचंय postfix कडे. So $3 multiplication. So now next 3 goes to postfix. right, 3 is my operand, so it directly goes to postfix column. So $4 3 into 3. Next plus. Then it is a same priority, but we have to pop So, up minus from to postfix. right. We have to pop up previous operator from this stack and a new operator goes into stack column, right? So here same level operator means माझ्याकडे minus available आहे, right? मायनस अवेलेबल आहे स्टॅक मध्ये आणि आता इन्सर्ट होतोय प्लस. सो सेम लेवल आहे मायनस प्लस ची. तर आपल्याला काय करायचं प्रिव्हियस जो ऑपरेटर असेल त्याला पोस्टफिक्स मध्ये टाकायचंय म्हणजेच मायनसला पोस्टफिक्स मध्ये आणि प्लसला स्टॅक मध्ये. सो सेम थर्ड रूल आपला. सो नेक्स्ट हियर पॉइंटर. ओके. सो प्लस इज हियर अँड मायनस गोज हियर. सो $3 into 3 minus. Then now next 8 goes to postfix. right, because it is an operand, so directly put it onto postfix side. So plus is here and $4 3 into 3 minus 8. Right. Okay, pretty राठोडचं आलंय का? Okay, we will check. Okay, next is division. Division साठी काय आता? Division goes to stack because division is higher priority to Highest. plus. And the plus is the lowest priority. So rule number is 2, right? Because lowest priority available onto stack, here plus is available on this stack आणि नवीन कोण इन्सर्ट होतोय डिव्हिजन आणि हायेस्ट प्रायोरिटीला इन्सर्ट व्हायचंय. प्लस अवेलेबल आहे डिव्हिजनला इन्सर्ट व्हायचंय. तर लोएस्टला सुद्धा स्टॅकवर ठेवा, हायेस्टला सुद्धा स्टॅकवर ठेवा. सो हियर प्लस नंतर ओके प्लस नंतर डिव्हिजन ऍड होईल आणि इथे ऍज इट इज लिहायचे $4 3 into 3 minus 8. Right. Then now 4. Postfix expression. Right. Because 4 is an operand, so directly put it onto postfix side. So $4 3 into 3 minus 8 and then 4. Here स्पेस सोडायचं आहे. 84 दिसता कामा नाही ते. बिकॉज दीज आर डिफरंट ऑपरंड्स, राईट? 8 and 4. दिस इज नॉट 84. सो नाउ नेक्स्ट इज डिव्हिजन. सो काय करायचं डिव्हिजन साठी? Firstly, pop out the stack division to the post expression. Right. So now my new division operators wants to insert. या डिव्हिजनला इन्सर्ट व्हायचंय. तर आता कम्पेअर करताना हियर माझ्याकडे दोन ऑपरेटर आहेत. एक प्लस आहे अवेलेबल आणि एक डिव्हिजन आहे. तर टॉपला कोण आहे? इथे मी स्टॅक ड्रॉ केला. बघा टॉपला कोण आहे? प्लस अगोदर अवेलेबल होता आणि त्याच्यानंतर डिव्हिजन आलेला होता, राईट? म्हणजे टॉपला डिव्हिजन आहे. म्हणजे तुमच्या राईट हँड साइड कडे अगोदर कम्पेअर करायचं. म्हणजे हा डिव्हिजन तुम्हाला कम्पेअर करायचा आहे या डिव्हिजन सोबत, म्हणजे दोघेही सेम लेवलचे आहेत. सो तुमच्या स्टॅक वरच्या डिव्हिजनला पॉपअप करायचंय आणि पोस्टफिक्स वर टाकायचंय. तिसरा रूल आपला सेम प्रायोरिटीचा, सेम लेवलचा आणि नवीनला स्टॅक वर ठेवायचं. म्हणजे हा जो नवीन डिव्हिजन आहे तो येईल स्टॅक वर आणि पुन्हा डिव्हिजन जाईल पोस्टफिक्स वर, राईट? देन नाउ नेक्स्ट Next will be goes to the stack.
Right. Next is open bracket. It is not operator. So here my plus and division, and now open bracket. Then now next is 1. So next One 1 is starting. postfix expression. Right. 1 goes at the side of postfix expression. So here remains same. Division, open bracket. So here I written 4 $2 3 into 3. Again and again मी हे लिहित जातोय बघा, -84 division and 1 here because 1 is an operand. Then now plus, Plus is goes to stack. right, plus is goes to stack. Here there are two different operator available, plus and division, but ते कुठे आहेत, ओपन ब्रॅकेटच्या अगोदर आहेत. आपल्याला कम्पेअर करायचं झालं तर फक्त ब्रॅकेट मध्ये कम्पेअर करणार, ब्रॅकेट मध्ये कोणच नाहीये. सो डायरेक्टली तो सुद्धा प्लस काय जाईल, ब्रॅकेट मध्येच जाईल. हे मात्र लक्षात ठेवायचं, ब्रॅकेटला ब्रॅकेट अगोदर सॉल्व्ह करायचं. सो हियर दिस सेम एक्सप्रेशन इथे लिहायचे परत आगे. 4 $2 3 into 3 -84 divide 1, right? And now next one, One is goes to postfix. right, because 1 is an operand, so directly put this one on postfix side. So 4 $2 is 3 into 3 -84 divide, here my first one is here, and then some space सोडायचा आणि 1 लिहायचं because it is different operator. It is 1 1, not 11. And now next close. So close मिळालाय आपल्याला. So plus divide, open bracket, plus and close. Now here काय दिसतंय आपल्याला की क्लोज ब्रॅकेट मिळाल्यानंतर काय करायचंय की या क्लोज ब्रॅकेट पासून ओपन ब्रॅकेट पर्यंत जो पार्ट आहे तो आपल्याला पॉप करायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑपरेटर असतील ते पॉप करायचे पोस्टफिक्स साइडला. सो माय पोस्टफिक्स एक्सप्रेशन बिकम 4 $2 3 into 3 -84 divide 1, then 1, and then now plus is here. Okay, ह्या प्लसला पॉप केलेले. So now stack contains only plus and divide, right? So now here your symbols are empty now. So what to do? Then pop the division to the postfix expression, then plus pop. Plus, right, means what? From right side to left side pop operation, because division is stored at top position. So now your postfix expression is like this: 4 $2 3 into 3 -8, right? 4, then divide, then 1, then 1, then plus, then now your remaining operators division and plus is here. So now this is my postfix expression. Okay, after conversion of infix to postfix, so this is your answer. So this is your answer. So write down answer postfix. Here तुम्हाला लिहायचं postfix expression डॉट करून हे एक्सप्रेशन ऍज इट इज लिहून घ्यायचंय. 4 $2 3 into 3 -84 divide 1 1 plus 1, sorry, plus divide plus. Okay, so this is your answer. Okay, सगळ्यांना समजलंय का? Yes sir. postfix to infix conversion. Okay, हे रूल्स अप्लाय करायचे. याच्या व्यतिरिक्त कोणतंही एक्झाम्पल नसणार. हे रूल्स फॉलो केले की कोणत्याही इनफिक्सला तुम्ही पोस्टफिक्स मध्ये कन्वर्ट करू शकता इझिली. तर जी स्कीमचे पेपर डाउनलोड करा Moodle वरून,
आणि ते सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. तुमच्याकडे आन्सर पण असेल आणि तुम्ही ते बघा.